हर्षवर्धन जाधव माझ्यासोबत आहेत. खरं तर अधिवेशन खूप कमी कालावधीचं आहे. शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न जो आहे तो महत्त्वाचा आहे. काय वाटतं? आत्ता दिवाळखोर झालं आहे राज्य सरकार आणि राज्य सरकारचं उत्पन्न जे दाखवलं आहे आणि राज्य सरकारचा अनिवार्य खर्च जो दाखवला आहे हे मॅच नाही होत. कारण उत्पन्न 7,57,000 कोटी रुपये दाखवलं आहे आणि त्याचं जे काही अनिवार्य खर्चामधल्या ज्या तरतुदी आहेत, ज्याच्यामध्ये पेन्शन आहे, ज्याच्यामध्ये पगार आहे, ज्याच्यामध्ये प्रशासकीय खर्च आहे, या सगळ्या गोष्टींना 6,34,000 कोटी आपण इथं बघू शकतो. म्हणजे हे काही मी सांगतोय असं नाही आहे, हे सगळं आपल्याला इथे हे जरा आय डोंट वॉन्ट टू लूज यू. I just don't want to lose you. The country cannot afford to lose you. I'm here only. Don't go anywhere. Yeah, just right here. You'll be here, ना? Here, just behind. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या पुस्तकामध्ये अधोरेखित केलेल्या आहेत आणि हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं बजेट बुक आहे. आता हे प्रत्यक्ष पैसा येणार नाही जे आपण म्हणतोय त्याचं कारण पण आहे, कारण वित्त विभागाने एक पत्र मला दिलं ज्याच्यामध्ये 34,000 कोटी रुपयेच महिन्याला पैसे येणार अशा पद्धतीचं आपल्याला निदर्शनास येतं. मग 34,000 कोटीप्रमाणे आपल्याला वर्षाला किती येणार आहे? 4,08,000 कोटी. बरं, त्यातही आता आपल्याला GSTचा कट आहे. GSTचा कट असल्यामुळे ते पैसे तिपटीने कमी होणार आहेत. म्हणजे 90,000 कोटी जवळपास वर्षाला कमी होणार आहेत. आर यू डन? या. सो आता 3,18,000 कोटीवरती आपण 6,34,000 कोटी हा अनिवार्य खर्च असा टाकला तर ते मायनसच झालं ना. मग या मायनस म्हणजे काय? तर दिवाळखोरी. हे राज्य दिवाळखोर आहे. आता खरं तर शेतकऱ्यांच्या जमिनी मागे जी अतिवृष्टी झाली पूर्ण जमिनी खरडून घेतात. मात्र जी मदत मिळाली ती खूप कमी प्रमाणामध्ये मदत मिळाली असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. मदत देण्याची यांची परिस्थितीच राहिली नाही आणि ह्यांचीच नाही, भारत सरकारची पण राहिली नाही. का राहिली नाही? कारण का तुम्ही बघताय समोरासमोर हा सूर्य हा जयत्रथ आहे. पेपर यांचेच आहेत, माझे नाहीत. वित्त विभागाचा पेपर म्हणतोय की वर्षाला 4,00,000 कोटी रुपये आम्ही कमवू आणि वित्त विभागाचाच पेपर म्हणतोय की 6,34,000 कोटी साधारणतः आमचा अनिवार्य खर्च आहे. म्हणजे काय? तुम्ही गेला, संपला तुम्ही. मग संपलेलं राज्य काय देणार कोणाला? ते शेतकऱ्यांचं तर आहेच, पण आमदार फंडात देऊ शकलेत का आमदारांना? एकदा त्यांना ते विचारा. इथे एक विरोधी पक्षनेता आणि एक विरोधी पक्षाचे आमदार एवढं सुद्धा तोंडातनं शब्द काढत नाही आहेत की मला आमदार फंड मिळाला नाही म्हणून. एखाद्याने यावं पोडियमवरनी बोलावं. हे सगळंच ताब्यात घेतल्यासारखं जाणवतंय, पण हे घेऊ देत ताब्यात, माझ्या बापाचं काही जात नाही. पण लोक, देश याचं काय करायचं? कारण हे देशातून दुसऱ्या देशात पळून गेले तर त्याचा विजय मल्ल्या होईल. आपल्याला त्यांची पण काळजी घ्यायची आहे. ही गोष्टीचं भान यांना येणार आहे का? यांचं भान आणण्याचा प्रयत्न आपण करतोय, ज्या माध्यमातून मी केलंय. हे शिक्षकांचं देखील आंदोलन जे आहे ते अधिवेशनादरम्यान सगळेच फाटे फुटणारच आहेत ना. आता हे फाटे फुटणारच आहेत. आता हे गोंधळ होणारच आहे. म्हणून तो होऊ नये म्हणून मी आज आलो होतो, पण पोडियममधून मला बाजूला केलं. ठीक आहे, इट्स ओके, लेट देम फेस द म्युझिक. पण वाईट ह्याचं वाटतं की आम्हाला पण ते सहन करावं लागणार. हे तर मार खातील, आम्हालाही खाऊ घालतील. ते हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या आलेल्या या हिवाळी अधिवेशनादरम्यानच्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्यज मीडिया, नागपूर.